तर गणेशजी आणि मी 1 वर्षानंतर एकत्र आलो. ते म्हणजे स्वराचा PMC स्कूलमध्ये एका एक्झाममध्ये नंबर आलेला होता आणि तिचा आई-बाबा या दोघांनासुद्धा इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्याच कार्यक्रमासाठी मी गणेशजीला बोलावून घेतलं होतं, की मला बघायचं होतं की मुलांची त्यांना काळजी आहे का, ते येतात का? तर त्या प्रोग्रॅमसाठी ते आले होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर स्वरा तर स्कूलला गेलेली होती आणि तिच्या प्रोग्रामला आम्हाला यायचं होतं आणि तिनं सांगितलं होतं, "पप्पांना घेऊन ये मम्मी प्लीज." पप्पा आले तुझे घरी. चल ना बस ना लवकर. अरे रे हळू 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 ते दे मला. हां चल उभा राहा, व्यवस्थित राहा. हॅलो फ्रेंड्स, तर आता 12 वाजलेले आहेत. स्वराजला स्कूलमधून आज लवकर आणलेलं आहे कारण गणेशजी येणार आहेत. स्वराजचे पप्पा येणार आहेत. होणार आहे, पकडू का? चल. तर आता थोड्या वेळात ते येणार आहे. मी पटकन साडी वेअर करते, स्वराजची तयारी करून घेते है ना. मग कुठे जाणार आपण? चढता येते सर. तर आम्ही जाणार आहोत. स्वराचा एक एक्झाम झाली होती, त्याच्यात तिचा नंबर आलेला आहे. तर तिला काहीतरी प्रशस्तीपत्र वगैरे काहीतरी भेटणार आहे, गिफ्ट वगैरे. आणि त्या प्रोग्रॅमला पेरेंट्स दोन्ही कंपल्सरी लागतात, म्हणजे आई बाबा दोन्ही पण. तर त्याच्यामुळे स्वरा थोडी अपसेट झाली होती आणि बोलली पप्पाला बोलून बघते येतात काय. मग फायनली ते आता निघालेले आहेत तिच्या स्कूलच्या प्रोग्रॅमला यायला. आणि स्वरा खूप हॅपी होती की तिचे पप्पा आणि मम्मी दोघं पण प्रोग्रॅमला येणार आहे म्हणून. तर चला पटापट आपण तयारी करूया. ये रे बाळा. सगळ्यात अगोदर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की 1 महिन्यापूर्वी म्हणजे गणपतीच्या वेळेसच काही कारणास्तव स्वराला मी हॉस्टेलमधून काढलेलं आहे. मी तिची जी फी भरली होती त्याच्यातले मला फक्त 70,000 परत मिळालेले आहे. तिथंसुद्धा माझा लॉस झालेला आहे. परंतु काही अशी कारणं होते की त्याच्यामुळे मला स्वराची ॲडमिशन तिथून कॅन्सल करावी लागली. आमच्याकडूनच आम्ही ॲडमिशन कॅन्सल केलेली आहे आणि त्यानंतर मी तिची अर्जंटली ॲडमिशन केलेली आहे PMC स्कूलमध्ये. आणि PMC स्कूलमध्ये सुद्धा म्हणजे फॅकल्टी वगैरे खूप छान असतात, परंतु त्याचं आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. तर गणेशजीला मी कॉल केलेला होता आणि डायरेक्टली त्यांना मी जिथं तो प्रोग्राम होता नवले ब्रिज आहे तर तिथं तो प्रोग्राम होता. डायरेक्टली मी त्यांना तिथलं लोकेशन शेअर केलं आणि त्यांना सांगितलं डायरेक्टली तुम्ही तिथंच या, आम्ही घरून निघत आहे. माझं सर्व आवरून झालेलं होतं, परंतु स्वराजची शाळा 1:30 वाजता सुटणार होती आणि तो प्रोग्राम 1चा होता. त्याच्यामुळे मी स्वराजला घरी घेऊन आली आणि पटापट मी तयारी केली, स्वराजची तयारी केली आणि स्वराला मला स्कूलमधून घेऊन त्या प्रोग्रामला जायचं होतं. तर इथं मी माझा शूट घेतलेला आहे. ही साडी खूप सुंदर आहे, रेडीमेड ब्लाऊज होतं आणि त्यासोबतच खूप छान अशी साडी आणली होती. ती साडी मी वेअर केलेली आहे आणि स्वराजची सुद्धा तयारी केलेली आहे. तर आम्ही दोघं मायलेको कसे दिसत आहे ते नक्की सांगा. तर काही कारणास्तव स्वराला मी काढलेला आहे आणि ते कारणसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि भरपूर लोकांचं म्हणणं होतं की बाबा मुलगी काही दिवसच तुझ्याजवळ राहणार आहे, लग्न करून ती परक्याची धनच होते, मग शिक्षणासाठी बाहेर जाते, असे पण कारण आहे. आणि काही माझे पर्सनल रिझन पण आहे आणि काही तिचे तब्येतीचं पण कारण आहे, जे मी सविस्तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर काही असो. आणि कसं आहे, मुलांचे जेव्हा शाळेतले प्रोग्राम होतात तेव्हा सर्वांचे पॅरेंट्स देतात आणि आपल्या मुलांचे जर दिसले ना तर ते दाखवत नाही, परंतु त्यांना थोडंसं वाईट वाटतं. आता स्वराजला काही एवढं कळत नाही, परंतु स्वराला सर्व काही कळते. त्याच्यामुळे तिचे डोळे शोधत असतात, पाहत असतात की सर्वांचे पॅरेंट्स आहे, परंतु माझे पॅरेंट्स नाही आहे, म्हणजे माझी एकटीच आहे. त्याच्यामुळे तिला पण भरपूर प्रश्नांना उत्तर द्यावं लागते लोकांना जेव्हा तिला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे म्हटलं चला, हा जर व्यक्ती प्रोग्रामला येत असेल तर मी बोलावून घेणार. मग मी त्यांना कॉल केला. आदल्या दिवशीच आम्हाला जायचं होतं, परंतु त्या दिवशी त्यांना सुट्टी मिळाली नाही, म्हणून त्यांनी मला प्रॉमिस केलेलं होतं की दुसऱ्या दिवशी मी नक्कीच येणार आहे म्हणून. परंतु त्या गोष्टीवर काही मला विश्वास नव्हता की दुसऱ्या दिवशी पण ते येणार आहे की नाही. तर फायनली ही आहे स्वराची स्कूल, जिथं मी स्वराची ॲडमिशन केलेली आहे. PMC स्कूल आहे आणि एज्युकेशन खूप छान आहे. आता 1 ते 1.5 महिना झाला स्वराची ॲडमिशन मी इथं केलेली आहे आणि स्वरा या शाळेला आता कंटिन्यू करत आहे. तर फायनली स्वराच्या स्कूलला मी गेली आणि तिथून स्वराला घेतलेलं आहे. तसं मी 2 व्हीलरनंच जाणार होती, परंतु म्हटलं राहू द्या, रिस्क घेऊ नका. तसंच तर नवले ब्रिजमध्ये खूप म्हणजे भीती वाटते इथं यायची. तर आम्ही फायनली नवले ब्रिज आहे तिथं आलेलो आहोत आणि गणेशजी ऑलरेडी आधीच तिथं येऊन उभे होते आणि स्वराजला आधी गेल्या गेल्या भरपूर असं लाळ प्रेम भेटलं आणि स्वराजसुद्धा सांगत होता मी पप्पाला भेटलो आणि स्वराजसुद्धा खूप हॅपी होते. फायनली ह्या फॅमिली इज कंप्लीट.
तर तिथं आम्ही पोहोचल्यानंतर त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं फायनली आम्ही इथं आलेलो आहो. नंतर आम्ही तिथं गेलो. तिथं मग पॅरेंट्सची एंट्री करायची होती. तर फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहो आणि सगळ्यात पहिले आम्ही आमच्या चौघांची एंट्री करून घेतली, कारण बसायची वगैरे व्यवस्था होती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कोण कोण येणार आहे तर तेवढं आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही अरेंजमेंट करून देतो. तर फायनली आम्ही म्हणजे एंट्री केली, आमचे नावं वगैरे घेतले. त्याच्यानंतर प्रोग्राम अटेंड केला आणि प्रोग्राम अटेंड केल्यानंतर स्वराला गिफ्ट भेटला आणि एक म्हणजे प्रशस्तीपत्र भेटलं. ते सगळं घेऊन आम्ही फायनली निघालेलो आहो आणि निघाल्यानंतर स्वरा आणि स्वराज की पप्पाचा पिच्चा सोडायला तयारच नव्हते. मग इथं त्यांना काहीतरी खाऊ घेतला. तर पप्पा म्हटल्यावर तर मुलं तर म्हणतील की किती खाऊन किती नाही, आणि स्वराजने तर खायाचा भडीमारच केला होता. हे खातो ते खातो असा तो करत होता. तर मी वडापाव घेतला. मुलांनी त्यांना जे आवडते ते घेतलेलं होता आणि यांना तर इतकी खुशी झाली होती तुम्ही बघू शकता. मग त्यांना भरपूर अशी शिवीगाळ पण केली, भांडण पण केलं आणि खूप छान खूप दिवसांनी हे म्हणजे हा काय म्हणतो क्षण आमच्या आयुष्यात आला होता. परंतु यावेळेस थोडीशी असे मला हे वाटलेलं आहे त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि त्यांना झालेल्या गोष्टीचा पस्तावा आहे. तर भरपूर विषयावर चर्चा वगैरे झाली. इथं आम्ही मस्तपैकी नवले ब्रिजचे एक्झॅक्ट समोरच हे कोणतं तरी हॉटेल आहे, तिथं आम्ही भरपूर वेळ थांबलो. तिथं आम्ही स्वराला जे गिफ्ट होतं ते पण ओपन केलं होतं. त्याच्यामध्ये 2 कप्स होते आणि एक प्रशस्तीपत्र होतं. तिथं ते गिफ्ट पण बघितलं, भरपूर चर्चा वगैरे केली आणि मग मी तर त्यांना बोलली नाही की तुम्ही घरी चला म्हणून, परंतु मुलं काही त्यांना म्हणत होते घरी चला घरी चला. आणि त्याच्यानंतर इथं स्वराजने काहीतरी गोष्ट सांगितली, त्याच्यामुळे प्रचंड आम्हाला हसू काही आमचं आवरत नव्हतं. आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्हाला जायचं होतं आणि त्यांना पण ड्युटीवर जायचं होतं. तर फायनली आम्ही स्वराच्या स्कूलजवळ आलेलो आहोत आणि स्वरा तिची बॅग घेण्यासाठी आतमध्ये गेलेली होती आणि मी ओला बुक केलेली होती. आम्ही दोघंसुद्धा इथं बघत होतो ओलाची वाट. तर त्याच्यानंतर फायनली ओला आली. ओला आल्यानंतर आम्ही ओलामध्ये बसलो आणि फायनली मी घरी आलेली आहे आणि या साडीचा मला रिव्ह्यू द्यायचा होता. तर घरी आल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर या साडीचा रिव्ह्यू वगैरे घेतलेला आहे. बाकी तुम्हाला सुद्धा अशी साडी पाहिजे असेल तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. नंतर इकडे तिघं बापलेकाच्या चालू होत्या गप्पा गोष्टी. आणि तुम मम्मी सोबत नव्हता अरे फोटो पाहना काय पाहून राहिले तुम्ही? अरे हे कोण आहे? आणि सर दीदी आणि मग सरच आणि हे मांग का? आणि आमचे आप्पा कोणते? बबडी आप्पा? नाही अबडी हे कोण आहे? आणि बबडी बाबा हे बबडी. आणि त्याच्यानंतर कसं आहे, तुम्हाला ह्या गोष्टीचा प्रश्न असेल की स्वराची त्या शाळेतून ॲडमिशन का मी काढली. तर तुम्हाला माहिती आहे मी तिची ॲडमिशन केली होती तेव्हा माझे खूप स्वप्न होते आणि तिनेसुद्धा त्या स्वप्नावर खरे उतरण्याचा संपूर्ण प्रयत्न केला होता. परंतु तिची मेडिकल हालत म्हणू ना तर मेडिकली ती स्ट्रॉंग नव्हती. म्हणजे कसं आहे, ती तिथं गेली तेव्हापासून लगातार ती पडणे झडणे असं तिचं चालू होतं. खूप वेळा मी दुर्लक्ष केलं आणि नंतर तर एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता गणपतीच्या वेळेस. ती जेव्हा आली ना गणपतीच्या वेळेस तर तिच्या पूर्ण बॉडीवर इन्फेक्शन झालेलं होतं. मग मी तिला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं आणि त्याच्यानंतरसुद्धा मी एक वेळा तिला म्हणजे हॉस्टेलला सोडून आली. परंतु तिथं पुन्हा तिला ते इन्फेक्शन पुन्हा आलं. नंतर मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरनी सांगितलं की पाण्यामध्ये जो शेवाळ येतो त्याच्यामुळे हिला बॉडी इन्फेक्शन होत आहे. तर तुम्ही कृपा करून हिला जिथं शेवाळ वगैरे असेल किंवा पाण्यात शेवाळ असेल ते देऊ नका, त्याच्यामुळे हिची बॉडी खराब होत आहे. मग शेवटी मी ठरवलं की जाऊ द्या, आपली मुलगी आपल्याजवळच सेफ आहे आणि कुठेही मुलगी काही आज सेफ नाही आहे. म्हणून मी आता ठरवलेलं आहे तिला माझ्यासोबतच ठेवणार आणि माझ्यासोबत ठेवून मी तिला अर्जंटली PMC स्कूलला ॲडमिशन घेतली आणि तिला ॲबॅकस वगैरे बाकीचे क्लासेस वगैरे लावून दिलेले आहे. आणि ती आल्यामुळे माझं काम एक्स्ट्रा वाढले आले आहेत, कारण तिला क्लासला ने आण करणे, तिला शाळेला ने आण करणे, संपूर्ण शेड्यूल माझा आता अजून बिझी झालेला आहे. आधी बिझी होता परंतु अजून बिझी झालेला आहे. आणि आई वगैरे सर्वजण हेच म्हणत होते की जाऊ दे, तिला जर तिथं ॲडजस्ट होत नाही आहे, तिची जर तब्येत व्यवस्थित राहत नाही आहे तर तू तुझ्याजवळ ठेवूनसुद्धा तिला जे शिकवायचं आहे ते शिकू शकता आणि पर्सनली तूसुद्धा लक्ष देऊ शकते. बाकीच्या जगात काय सुरू आहे हे तर तुला माहितीच आहे. परंतु ते खूप छान झालं की मी लवकरात लवकर तिला काढून घेतलं. परंतु याच्यामध्ये माझं खूप नुकसान झालं, कारण मी तिथं पैसे भरलेले होते 1,30,000. त्यामधले मला फक्त 70,000 ते 75,000 भेटलेले आहे आणि बाकीचे 3 महिने स्वराजी राहिले ना तर त्यांनी त्याची फी वगैरे तिथून म्हणजे कपात करून घेतलेली होती. पण जाऊ द्या, पैसे काय आपण कमवून घेऊ, परंतु एकदा जर मुलांच्या स्वास्थ्याचं नुकसान झालं ते आपण कमवू शकत नाही. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करू शकता. बाकी तुमचं मत काय ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा.
तर अशा पद्धतीने आमचं डेली रुटीन वगैरे चालू आहे. ही गोष्ट आतापर्यंत लपून ठेवली स्वराला हॉस्टेलमधून घरी आणण्याची, कारण मला ती डिक्लेअर करायची नव्हती. परंतु आता स्वरा ज्या स्कूलला जाते तिथं भरपूर माझे फॉलोवर्स वगैरे आहे आणि त्या स्कूल टीचरलासुद्धा माहीत आहे की स्वरा आधी आर्मी स्कूलला होती. त्याच्यामुळे ही गोष्ट लपवण्यात काही हे नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आता मी करते माझे कामं वगैरे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्या म्हणजे गणेशजी आले ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. काही लोकांना वाईट वाटलं असेल, काही लोकांना आवडलं नसेल. त्यांनीसुद्धा तुमचे मत चांगल्या भाषेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमच्या मताचं मी नेहमी आदर करते, तुम्हाला माहितीच आहे आणि करतच राहणार. परंतु काही निर्णय हे मुलांना बघून घ्यावं लागतात, त्यांच्या आनंदासाठी घ्यावे लागतात. एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली मी माझ्या पायावर उभी आहे. इथं मला कोणाची आवश्यकता नाही. एवढेच मला सांगायचे आहे. ओके, बाय बाय.